अरे कुठं कुठं मला दर्शन देशील दादा? देवा, जिच्याकडे मी पत्नी म्हणून बघत होतो तिच्यामध्ये मला खऱ्या अर्थानं संतत्वाचं भगवंत तिच्यामध्ये दिसला. संतांच्या चरण रजाचा फायदा काय? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कन्हैयाच्या अंतकरणातलं वासनेचं बीज त्या ठिकाणी जळून भस्म झालेलं आहे. मायबाप तुकोबराय कळालं हो आम्हाला, अंतकरणातलं वासनेचं बीज आमचं जळून भस्म झालेलं आहे. पण बीज जळून भस्म झाल्यानंतर दुसरा परिणाम काय? तुकोबराय सांगतात, वासनेचं बीज जळून भस्म झाल्यानंतर मला रामनामाबद्दल आवड निर्माण झाली. अभंगाच्या दुसऱ्या चरणात राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संप्रदायाच्या नियमाला अनुसरून एकदा सर्वांनी सुंदर असे दोन हात वरती करा, जरा भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात, मला वासनेचं बीज जळून भस्म झाल्यानंतर मला राम नामाबद्दल आवड त्या ठिकाणी निर्माण झाली. विठ्ठल 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 विठ्ठल
आवडीनं त्या ठिकाणी प्रभूचं नामस्मरण करायला लागलो. विठ्ठल 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 हो, नामीपेक्षा नामात ताकद जास्त आहे. तुम्ही म्हणाल कस काय? रामायणामध्ये विषय आलेला आहे. प्रभू श्री रामचंद्रजी समुद्रावर सेतू बांधण्यासाठी गेले आणि समुद्रावर सेतू बांधायचं त्यावेळेला प्रभू थोडेसे बाजूला आले. त्यांनी पहिला दगड उचलला, पाण्यामध्ये टाकला, तो बुडाला. दुसरा उचलला, तो पाण्यात टाकला, तोही बुडाला. तिसरा उचलला, तो पाण्यात टाकला, तोही तसाच बुडाला. प्रभूला वाटलं, अरे माझ्या हातानं दगड बुडताय, मला कोणी पाहिलं तर नाही ना. म्हणून प्रभूने सहज पाठीमागे वळून पाहिलं तर मागे हनुमानजी हात जोडून उभे, जय श्रीराम. हनुमान, अरे कधी आलास? प्रभू पहिलाच दगडाला. हनुमानजी, माझ्या हातानं दगड बुडताय. प्रभू, तुम्ही ज्याला हातात धरलं तोच तरेल, आणि प्रभू तुम्ही ज्याला हातातून सोडलं तो मात्र बुडणारच ना. प्रभू, तुमच्यापेक्षा तुमच्या नामात ताकद जास्त आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कधीही नामीपेक्षा नामात ताकद जास्त आहे. कसं काय? दृष्टांत सांगते तुम्हाला. कथा भागानं त्या ठिकाणी पटवते. भोज राजा होते. भोज राजा कोण? भोज राजा होते आणि त्यांच्या राज्यामध्ये कालिदास कवी नावाचे गुरु राहत होते. आणि कालिदास कवी एकदा न सांगता दुसरीकडे निघून गेले. बरेच दिवस झाले आलेच नाही. ही संधी साधून शेजारच्या राज्यातील पंडित भोज राजाकडे आली आणि ती भोज राजाला म्हटली, राजे साहेब, मला तुमच्या पंडिताशी शास्त्रवाद करायचा आहे. राजा म्हटला, 8 दिवसानंतर कळवतो. वाद फार गोड आहे, शास्त्रवाद आहे, लक्ष देऊ नाही का? 8 दिवसानंतर कळवतो म्हटल्याबरोबर पंडित निघून गेला. आणि आता भोज राजा चिंतित पडला. काय करावं त्याला काही सुचेना. त्यावेळेला एक डोळा नसलेला गंगुतिली रस्त्यानं चालला होता. कोण? एक डोळा नसलेला गंगुतिली रस्त्यानं चालला होता. आणि तो गंगुतिली त्या ठिकाणी आला आणि राजांना म्हटला, राजे साहेब, फारच चिंतित दिसतात, आपणास काय चिंता आहे ते सांगा. काही नाही म्हटले, आपल्या राज्यामध्ये कालिदास कवी नावाचे गुरु राहत आहे, ते बऱ्याच दिवसापासून कुठेतरी निघून गेले, आलेच नाही. ही संधी साधून शेजारच्या राज्यातील पंडित आपल्याकडे आले आणि त्यांनी वादाला येतो म्हणून आवाहन केलं. पण आपल्याकडे तर त्या लेवलचा एकही पंडित नाही, काय करायचं? डोळा नसलेला गंगुतिली म्हटला, राजे साहेब, चिंता करू नका, काही नाही, तुम्ही फक्त त्याला पत्र पाठवा त्या पंडिताला आणि पत्रामध्ये लिहा, कालिदास नाही परंतु कालिदासाचे गुरु तुमच्या सोबत वाद घालतील. हरकत नाही म्हटले, पण कालिदासाचे गुरु होणार नेमके कोण? अहो मी होतो की तुम्ही काळजी कशाला करत आहे? मी होतो म्हटले.